अश्विन सकपाळ. पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरला. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय अश्विन सकपाळ यांनी भव्य. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. पहिल्याच बॉलचं स्वागत दिमागदार केलं. फटका रुबाबदार होता, फटका शानदार होता आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धाब्यांसाठी पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलेलं आहे. पहिल्याच बॉलचा समाचार घेतलाय. पहिलाच बॉल सीमारेषा पार. शुभम तयार. क्षेत्ररक्षणाची विवरचनेमध्ये थोडासा बदल केलाय. आता लॉंग ऑफ थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला पुश केलाय. बॉलर तयार. परंतु हा बॉल शुभमचा चांगला आहे. अश्विन यांना बांधून ठेवणारा आहे, पायाला भेदणारा आहे. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. त्याला तब्बल 2 बॉलचा खेळ समाप्त होते. धावसंख्या आहे 4. शुभमने कमबॅक चांगलं केलं कारण पहिला बॉल महागडा होता, परंतु त्यानंतरचा बॉल चांगला टाकलाय. कोणतीही धाव शुभमने खर्च केलेली नाहीये. याच प्रकारची धारदार गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये करावी लागेल. स्ट्रायकर एंडला अश्विन. फुल टॉस बॉल त्याला पाठवलंय मैदानाच्या पलीकडे. मियाला मोका दिला अश्विन सकपाळांनी. या बॉल वरती ठोका. बॉल सीमारेषा पार. षटकार. फुल टॉस बॉल आणि मेजवानीवरती ताव मारला. टॉस बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 7 धाब्यांसाठी पॉवर प्ले मध्ये आक्रमण केलेलं आहे आणि पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत टॉस जिंकून टीम केसीसी गावडोशी या टीमने केलेली आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त होते. धावसंख्या आहे 10. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. इथे डॉट आलाय. कधी गावडोशी केसीसी संघ तर कधी एनकेसीसी आहिर वरचढ ठरतोय. अशी रंगत या मॅचची आहे. एक हमारी तो एक तुम्हारी अशा प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. बॉलर तयार. पाठीमागच्या बाजूला बॅकअप नाहीये. बॉल निघाला फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. होईल फरार. रन्स मिळतील 4. धावसंख्या वाढवणारा चौकार. पॉवर प्ले मध्ये आता दुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. बॅटिंग करताना अश्विन सकपाळ यांनी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. तुटून पडलेले आहेत पॉवर प्ले मध्ये, परंतु 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. हेही विसरून आपल्याला चालणार नाही. शुभम यांनी काही बॉल चांगले टाकलेले आहेत. षटकातला आता हा शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 14 वरती 0. चला थोडीशी आपण घाई करूया. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करूया. षटकातला शेवटचा बॉल. स्ट्रायकर एंडला अश्विन सकपाळ. चांगलीच बॅटिंग केली आज मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल आणि त्यालाही पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. पॉवर प्ले मध्ये अश्विन सकपाळ यांनी विजय सारखा लखलखणारा खेळ केलाय. दुडगूस घातला मोठ्या फटक्यांचा आणि पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले तोड बॅटिंग करत कुठलेल्या आहेत धावा 20. 6 बॉलचा समाचार घेतला. पॉवर प्लेच्या 20 धावा कुठलेल्या आहेत. 18 धावा आहेत. आपण करेक्शन करूया. आणि बॉलच्या पाठीमागे तो चौकार आला आपण पाहिला. चला थोडीशी घाई करूया आपण. आता एका बाजूला एनकेसीसी आहिरला प्रयत्न मोठे करावे लागतील कारण या संघाला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. येणाऱ्या गोलंदाजाला आता विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करावा लागेल. मंगेश यांना गोलंदाजी मार्कवरती बोलवले. मंगेश सकपाळ गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. एका मॅच मध्ये मंगेश सकपाळ यांनी खेळ चांगला केला होता, परंतु आता या महत्वाच्या मॅच मध्ये उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल. बॅटिंग मध्ये आता पहिल्यांदा स्ट्राईक करतील प्रमोद सकपाळ. चला थोडीशी आपण घाई करूया. दोन्ही संघांना पुन्हा एकदा आपण विनंती करूया की आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रमोद सकपाळ यांचा खेळ जर आपण 5 मॅचचा पाहिला असेल ना तर 28 रन 21 बॉल 2 चौकार 1 षटकार बेस्ट 13चा आहे आणि स्ट्राईक रेट 133.33 चा आहे. म्हणजे 9.33च्या ॲव्हरेजने त्यांनी बॅटिंग आतापर्यंत 5 मॅच मध्ये केलेली आहे. 22 यार्ड क्रिकेट वाहिनीचा हा लेखाजोखा. बॉलर तयार. म्हणजे आतापर्यंत तुम्ही 5 मॅच मध्ये काय केलेलं आहे 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आपण त्याचा आढावा घेतला. चला घाई करा मित्रांनो. पहिल्या 2 षटकांसाठी आपल्याकडे 10 मिनिटांचा वेळ आहे. जर याचं आपण उल्लंघन केलं तर एक खेळाडू आत घ्यावा लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल चांगला टाकलाय का नाही.
पंच त्या ठिकाणी पाहणी करता. हा वाईट बॉल आहे, हा दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. बॉलर तयार. मंगेश गोलंदाजी मार्क करतो. पहिला बॉल दिशाहीन टाकलाय, परंतु उर्वरित बॉल जे आहेत ना ते चांगले टाकावे लागतील. गती कमी आहे, परंतु उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल हा जो होता ना तो प्रभावशाली आहे, प्रभाव टाकतोय. आणि ज्या वेळेस बॉल उजव्या स्ट्रीच्या बाहेर असतो त्यावेळेस फलंदाजांना पाय चालवावे लागतात, बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचावं लागतं, कसरत करावी लागते. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, बॅकवर्ड डीप पॉइंटला बॉल निघाला. क्षेत्ररक्षक धावतायत, सीमारेषेलगत बॉल अडवलाय. काहीच जावा या बॉलच्या पाठीमागे, फक्त 2च मिळतील. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्ही पाहताय. दाबे मोहन गावची क्रिकेटची स्पर्धा श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025, जे दाबे मोहन गावचं जे ग्रामदैवत आहे ना त्या ग्रामदैवताच्या नावाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. बॉलर तयार. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, बॅट वरतून आली, डॉट आलेला आहे. आणि ते पहा विकेटचं पतन आहे. धक्का क्रमांक पहिला लागलाय. टीम बॅटिंग करताना टॉस जिंकून गावडोशी केसीसी या टीमला आणि प्रमोद सकपाळ यांना माघारी यावं लागतंय. आज मोठा खेळ प्रमोद सकपाळ करू शकले नाही, प्रयत्न त्यांनी केले मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्यांच्याही विकेटचं पतन होत आहे. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती, आपण घाई करा. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत सतीश सकपाळ क्रमांक 3. आल्या पावली, मैदानाच्या डाव्या बाजूला फटका खेळला आडव्या बॅटने. दुसरीचा प्रयत्न चालवलेला आहे आणि इथे पहा पंचांकडे अपील केलेली आहे दुसऱ्या धावेसाठी, परंतु पहा आडव्या बॅटने बरेचसे बॅट्समन फटके खेळतात आणि आडव्या बॅटने फटका खेळणं म्हणजे परवलीचा फटका आहे. सातत्याने अशा प्रकारचे फटके फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने बहुतांशी खेळत असतात, कारण हा स्ट्रॉंग झोन असो. उजव्या हाताच्या फलंदाजांचा धावसंख्या आहे तब्बल 23, एक गडी बाद, 23 वरती 1. प्रहार तर केला या बॉल वरती. सी कॉर्नरला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी. एक मोठा टोला मैदानाच्या आतमध्ये. सतीश सकपाळ्यांच्या बॅट मधून त्यांच्या बॅटचा बॉल बाला, बॉल सीमा पार. षटकार येतोय या बॉल वरती. धावसंख्या निश्चित पुढे सरसावेल जाऊन पोहोचली आहे. 29 धावा षटकातला. आता हा बॉल त्याला दिशा दिली आहे फक्त या बॉलला. खेळाडू आहे डीपला बॉल वरती येत आहेत आणि लगेचच एका धावेचं रूपांतर फलंदाजाने दुहेरीमध्ये केलं आणि षटक क्रमांक 2चा खेळ आता समाप्त होतोय आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा, 31 वरती 1. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणारी टीम गावडोशी केसीसी. अहिर ब आणि वाळणे, आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. अहिर ब आणि वाळणे त्यांच्यामध्ये मॅच होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. अंतिम षटकासाठी विराज. पाठीमागच्या एका मॅच मध्ये विराजने खेळ चांगला केला होता, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये अश्विनने बॅटिंग करताना 18चा खेळ केलेला आहे. सतीश सकपाळ 10 वरती बॅटिंग करतात, म्हणजे दोन्ही फलंदाज सेट आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये आता या जोडीला बॅटिंग करायची आहे.
शेवटचे 6 बॉल. स्ट्रायकर एंडला अश्विन सकपाळ. चांगला बॉल, यॉर्करचा वार केलाय. प्रत्येक गोलंदाजाकडे एक प्रमुख शस्त्र असतं आणि त्या शस्त्राचं नाव आहे यॉर्कर बॉल. लेग बायची धाव आहे, पण त्या ठिकाणी कळवतायत बॅट आणि बॉलचा संपर्कच होऊ दिला नाही, परंतु सिंगल आलेली आहे. सतीश सकपाळ स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. एक मोठा टोला त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. चला वाळणे आणि अहिर आपण येऊन थांबा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. ऑन साइडला खेळलेला फटका. सतीश यांनी या क्षेत्रामध्ये आतापर्यंत जास्त फटके खेळलेले आहेत बॅटिंग करताना आणि तिथेच हा फटका खेळलेला आहे. एक सिंगल प्राप्त होईल. अंतिम षटक आहे, धाडस करावं लागेल मोठ्या फटक्यांचं. धावसंख्येची भूक आता गावडोशी केसीसी या टीमला वाढवावी लागेल, बदलावा लागेल. परंतु विराटची चांगली गोलंदाजी 2 बॉलच्या पाठीमागे. आतापर्यंत काट कसरीचं षटक 2 बॉलच्या पाठीमागे या इवा विराजने हाताळलेला आहे. पायांचा केलाय वापर, टायमिंग केलंय प्रॉपर, बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. एक फुलातून फटका मैदानाच्या आतमध्ये येतोय. पिकअप स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना अश्विन सकपाळ यांचा बॉल सीमारेषा पार, चौकार. विराज तयार. याही वेळेला पायांचा वापर केला होता, परंतु आता पंच वळताय सांगतात की हा दिशाहीन बॉल आहे, टाकावा लागेल, वाईड आहे. याही वेळेला बॅट्समन अश्विन सकपाळ यांनी पायांचा वापर केला होता. ऑन साइडला खेळाडू आहेत 2. एक टप्पा घेत बॉलचा अंदाज बांधला आणि ते पहा क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. धावसंख्या वाढवणारा आणखीन एक आलाय चौकार. धावसंख्या भरारी घेते 42 वरती. क्षेत्ररक्षकाने अंदाज तर बांधला होता, परंतु ज्यावेळेस बॉल अडवायला गेले ना त्याच वेळेस मात्र बॉलने हाताला स्पर्श करून सीमारेषा ओलांडली. शेवटच्या काही बॉलचा शिल्लक 42 वरती 1. गावडोशी केसीसी. समोर खेळलेला फटका, खेळाडू दूर वरतून येतील, परंतु एक टप्पा घेत बॉलला फील्ड केलं. दुसरीचाही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला गेला आणि बघता बघता या बॉलच्या पाठीमागे 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. पहिल्या डावामध्ये आतापर्यंत बॅटिंग करताना 44 बनवलेले आहेत. चला टॉस साठी आपण या अहिर आणि वाळणे आपण रिपोर्टिंग करा. टॉस का बॉस इथे येऊन आपण थांबा. टॉस का बॉस हा जो मंच आहे त्याच्या समोर आपण येऊन थांबा. आपला टॉस केला जाईल. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा. टप्पा पडल्यानंतर डॉट आलाय. 44 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटच्या बॉलवरती बॅट्समन रनआउट होईल. 45 बनवायचे आहेत. आता इथून पुढे बॅटिंग करताना NKCC अहिर या टीमला येणारे बॉल 18 बॉल 45 लक्ष आपण टॉस करतोय. अहिर आणि त्यांच्या विरुद्ध वाळणे हा टॉस या ठिकाणी होणार आहे. आणि आज अहिर बच्या आकाश काळे यांचा वाढदिवस आहे. ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या क्रिकेटमय शुभेच्छा देऊया आणि आपण या टॉस कडे वळूया. अहिर आणि वाळणे यांच्यामध्ये मॅच होणार आहे. आपण त्या मॅचचा करूया टॉस. चला मित्रांनो फिल्डिंग लावा. टीम गावडोशी केसीसी आपल्याला विनंती आहे आणि NKCC अहिर आपल्याला विनंती आहे की आपण बॅटिंग ऑर्डर आपण लगेच पाठवा, कारण आपण जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण आपल्याकडे अजून सामने बरेचसे पेंडिंग आहेत आणि त्यासाठी आपण आता थोडीशी घाई करूया आणि आपण मैदानाचा ताबा घ्या अशी विनंती करूया. टीम गावडोशी केसीसी आणि आपण टॉस करतोय अहिर आणि त्यांच्या विरुद्ध वाळणे.
वाळणे टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आईर या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं, ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. मॅचला आपण करूया सुरुवात. दोन्ही संघांना पण देऊया मॅचसाठी शुभेच्छा, कारण पहिला डाव संपलेला आहे. गावडोशी या टीमने टॉस जिंकत जो बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता ना, त्या निर्णयावरती हा संघ खरा उतरत त्यांनी 44 बनवलेले आहेत. आता NKCC आहिरला 45चं लक्ष दिलेलं आहे आणि त्या लक्षात आता या टीमला पाठलाग करायचा आहे. त्यामुळे पाठलाग करताना बॅटिंग चांगली करावी लागेल, प्रत्युत्तर चांगल्या प्रकारचं द्यावं लागेल. स्ट्रायकर जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये NKCC आहिरचे दोन आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. सिद्धेश आणि मंगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. सिद्धेश सकपाळ आणि त्यांच्या सोबत मंगेश सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. सिद्धेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आणि षटक क्रमांक 1 मध्ये टीम गावडोशी KCC या टीम कडून अश्विन सकपाळ बॅटिंग तर चांगली केली आहे. आज गोलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल. सिद्धेश सकपाळ आक्रमक फलंदाज पायाचा वापर करतायत. बॉल निघाला, एक टप्पा घेत सीमा रेषेच्या पलीकडे. अरे चनिया मनिया बोर, खायला गोड. आणि पहिल्या बॉलचं सिद्धेश सकपाळ यांनी स्वागत केलंय ताबडतोड. बॉल सीमा रेषा पार, चौकार. ईट का जवाब पत्थर से पलटवार केलाय. काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. दोन्ही डावाचा पहिला बॉल सीमारेषा पार गेलेला आहे. अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही डावांमध्ये आपण पाहिला. ज्यावेळेस बॅटिंगसाठी गावडोशी संघ मैदानाच्या आतमध्ये आला होता त्यावेळेस अश्विन सकपाळ यांनीच चौकार मारला होता आणि आता त्यांनीच तो चौकार खर्च केलाय. बॉलर तयार. आडव्या बॅटने गुडघा टेकवला. सी कॉर्नरला खेळाडू आहेत. गुडघा टेकवून हा फटका खेळला. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे, म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट मध्ये याला बैठक म्हणतात. एक गुडघा खाली टेकवायचा, एक पाय पुढे घ्यायचा आणि त्यानंतर बॉल वरती प्रहार करायचा. म्हणजे अशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. अनेक वेळा लेदर बॉल क्रिकेट मध्ये फलंदाज गुडघ्यावरती बसून स्वीप फटका खेळतात. कोणी स्विचचाही फटका खेळतं, रिव्हर्सही मारतं. म्हणजे बरेचसे फटके आहेत जे तुम्ही गुडघ्यावरती बसून खेळू शकता. स्लॉग स्वीप तुम्ही मारू शकता. बरेचसे असे स्ट्रोक आहेत ज्याचं तुम्ही अवलंबन मैदानाच्या आतमध्ये गुडघ्यावरती बसून करू शकता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न, कारण डावखुरे आताचे फलंदाज मंगेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत.
मंगेश सकपाळ यांनी एका मॅच मध्ये 2 षटकार मारले होते लागोपाठचे, परंतु एका बाजूला ऑलराऊंडर खेळाडू अश्विन सकपाळ, पाठीमागच्या बाजूला बॅकअप नाहीये, बॉल निघाला फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. मंगेश सकपाळ यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार, दोन्ही बाजूने आक्रमण. भाई अब ये भी कहा पीछे रहने वाले. मंगेश सकपाळ यांनी याही बॉलवरती आक्रमण केलंय. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडलाय या दोन्ही फलंदाजांनी. आता अश्विन सकपाळ यांना प्रयत्न मोठे करावे लागतील, वेगळ्या रणनीती आखाव्या लागतील. प्रतिभा आहे या खेळाडूकडे, क्षमता आहे. गावडोशी केसीसी टीमचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत अश्विन सकपाळ. बॅटिंग तर लाजवाब केली. आज गोलंदाजीमध्ये उर्वरित बॉल मध्ये आपली चमक धमक अचूकता भेदकता अंमलात आणावी लागेल. लोअर फुल टॉस, त्याला सी कॉर्नर लांबी कमी पडलीये आणि अखेरकार सीमा रेषेचं उल्लंघन तिथे होत आहे आणि पंचांचे दोन्ही हात वरती येत आहेत. हा षटकार आहे, परंतु प्रयत्न चांगले होते. शरीरावरती फक्त क्षेत्ररक्षकाला नियंत्रण ठेवता आलं नाही, परंतु प्रयत्न चांगले होते. झेल त्यांनी पकडला, बॉल हातातून सुटू दिला नाही, परंतु शरीरावरचं नियंत्रण किती महत्वाचं असतं ना, हा तो झेल आहे. सीमारेषेलगत झेल पकडण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पहा सीमा रेषेचं झालं उल्लंघन. शरीरावरती नियंत्रण कॅच घेताना ठेवता आलेलं नाहीये. म्हणजे शरीरावरती नियंत्रण असणं कॅच घेताना किती महत्वाचा घटक आहे त्याचा प्रत्यय आला. मंगेश सकपाळ यांच्या बॅटमधून षटकार येतोय. अश्विन सकपाळ तयार. आणखीन एक बॉल वळवलाय डाव्या बाजूला, खेळाडू वेगाने जात आहेत, परंतु आता क्षेत्ररक्षक हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषा पार. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषा ओलांडतोय आणि प्रतिउत्तर दिलेलं आहे पहिल्या ओव्हर मध्ये. आतापर्यंत 19ने 5 बॉल संपलेले आहेत, म्हणजे दोन्ही संघांची सुरुवात अगदी बरोबरीची असं म्हणायला काही हरकत नाही. पॉवर प्ले मध्ये गावडोशी केसीसी टीमने देखील अशाच प्रकारची बॅटिंग केली होती आणि आता एनकेसीसी आहिर संघ देखील मैदानाच्या आतमध्ये त्याच प्रकारची बॅटिंग करतोय. पलटवार मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी आपण घाई करूया. अश्विन सकपाळ प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत, क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल. आणि अनेकदा आपण चर्चा करतो ना की क्षेत्ररक्षकांची साथ जर गोलंदाजांना असेल ना तर त्यांचे बॉल मैदानाच्या आतमध्ये बोलतात. आज मेहनत मोठी करावी लागेल या मॅच मध्ये. मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे आणि याही मॅच मध्ये यश मिळवायचं आहे. मेहनत तुम्हाला करावी लागेल. मेहनत ही अशी गोष्ट आहे ना मित्रांनो की नशिबात नसलेल्याही गोष्टींचे दरवाजे उघडे करते आणि या मॅच मध्ये विजयाचं दार उघडं करायचं असेल ना तर ती मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. मंगेश सकपाळ बॅटिंग मध्ये तयार. अश्विन सकपाळ निघालेले आहेत. राईट टाइम आता राऊंड द विकेट आलेत. राऊंड द विकेट आले. पायांचा वापर केला मंगेश सकपाळ यांनी आणि अखेरकार तोही बॉल सीमारेषा पार. पॉवर प्ले तोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. एका बाजूला सिद्धेश सकपाळ, एका बाजूला मंगेश सकपाळ. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 23 आलेले आहेत. आता 12 बॉल मध्ये 22 ची गरज आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये 23 कुठलेले आहेत. बॅटिंग करत असताना प्रतिउत्तर दिलंय. आता इथून पुढे येणाऱ्या गोलंदाजाला विकेट साठी जाळं विणावं लागेल. विकेट अद्याप टीम गावडोशी केसीसी या टीमला मिळाली नाहीये. तो विकेटचा शोध सुरू ठेवावा लागेल. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करावा लागेल. या बिकट परिस्थितीमध्ये तिखट माराच करावा लागेल. असं म्हणतात की प्रत्येकाची खराब वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते आणि आता ती वेळ आता बदलावी लागेल गावडोशी केसीसी या टीमला गोलंदाजी करताना. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. सतीश सकपाळ यांना बोलवलेला आहे. सतीश सकपाळ ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बॅटिंग मध्ये सतीश सकपाळ यांनी क्रमांक 3 वरती येताना चांगली बॅटिंग केली आहे, परंतु आज गोलंदाजी मध्ये आपला बोलबाला त्यांना दाखवावा लागेल. नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा 22. सिद्धेश सकपाळ स्ट्रायकरला बॅटिंग करतील आणि वैयक्तिक त्यांनी आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे 5 बनवलेले आहेत, परंतु मंगेश सकपाळ यांची बॅट आज सळपली आहे. सतीश सकपाळ गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. अहिर विरुद्ध गावडोशी या गावातले हे 2 संघ आहेत. एनकेसीसी अहिर आणि केसीसी गावडोशी अशी रंगलेली मॅच. बॉल क्रमांक 1
ओव्हर नंबर 2चा पहिला बॉल होता आणि तो बॉल पंचाने सांगितलं की योग्य आहे. सिद्धेश सकपाळ यांना कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अशा आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवलं सतीश सकपाळ यांनी, त्यांचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल जो होता ना तो मनोबल वाढवणारा बॉल होता आणि आज याच प्रकारची धारदार गोलंदाजी करावी लागेल. सिद्धेश सकपाळ बॅटिंगसाठी तयार. मैदानाच्या डाव्या बाजूला फटका खेळला. वेळेची अचूकता सिद्धेश सकपाळ यांना साधता आली नाही, परंतु एक धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल. स्ट्राइक रोटेट केलंय. मंगेश सकपाळ यांना स्ट्राइक वरती आणलेला आहे, कारण आज त्यांची बॅट तळपलेली आहे. ही ती महत्वाची विकेट सध्याच्या घडीला दोन्ही संघांसाठी आहे आणि या विकेटसाठी प्लॅनिंग आता मोठं करावं लागेल. रणनीत्या तुम्हाला आखाव्या लागतील, नियोजन तुम्हाला करावं लागेल. ही ती महत्वाची विकेट आहे. मंगेश सकपाळ बॅटिंग करताना त्यांनी ज्या धावा बनवल्यात ना त्या आतापर्यंत 18 बनवलेल्या आहेत. 4च बॉल खेळलेले आहेत. सतीश सकपाळ गोलंदाजी मार्ग वरतून पुन्हा तयार होत आहेत. आपलं भविष्य मित्रांनो आपल्या हातांच्या रेषेवरती शोधत बसू नका, कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यात कधी कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही, त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला मेहनत करावी लागते. विकेटसाठी मेहनत आता मोठी घ्यावी लागेल, कारण सेट बॅट्समन आहेत मंगेश सकपाळ. चला टीम गावडोशी तुम्ही वेळ घेताय, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे, म्हणजे 10 बॉलचा खेळ बाकी आहे इथून पुढे आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा 21. चला घाई करा, अन्यथा टीम गावडोशी केसीसी तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल असं आयोजन समिती सूचना आमच्यापर्यंत येते. चांगला बॉल यॉर्कर टाकलाय, पण चांगले दाद मागितलेली आहे. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी सतीश सकपाळ. 3 बॉल टाकले, एकच धाव दिलेली आहे. आता इथून पुढे 9 बॉल आणि बनवायच्या आहेत विजयासाठी धावा 21. 12 बॉल 22चं समीकरण, आता 9 बॉल 21. सतीश सकपाळ, मंगेश सकपाळ. फुलटॉस बॉल, परंतु पहा फुलटॉसला कन्वर्ट करू शकले नाही. आणि इथे पहा पंचांचं बोट आकाशाकडे. क्षेत्ररक्षण किती महत्वाचा घटक आहे. मंगेश सकपाळ जड पावलांनी माघारी येत आहेत. मोठी विकेट या मॅचची. धक्का मोठा लागला, चांगली फेक. फटका ज्या प्रकारचा खेळला होता क्षेत्ररक्षक तिकडे होते, तत्परतेने फेक केली आणि त्यानंतर बॉलने त्यांचा वेध घेतला. डायरेक्ट हिट आणि मंगेश सकपाळ माघारी गेले. म्हणजे एखादी डायरेक्ट हिट म्हणजे क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपण सामने जिंकू शकतो. त्यासाठी तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागतं. आणि या बॉलच्या पाठीमागे पहा विकेट मिळत नव्हती मंगेश सकपाळ या नावाची. तो धाव घेण्याचा प्रयत्न या जोडीने केला, परंतु तो प्रयत्न कमी पडला आणि एक चांगली फेक. विजय यांचं कौतुक करावं लागेल. चांगली फेक केली आणि या विकेट मध्ये आपलं मोलाचं योगदान दिलं. आता 8 बॉल 21चा थरार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी अमोल येत आहेत. 8 बॉल 21चा थरार. चला थोडीशी घाई करा. बॉलिंग टीम तुम्हाला पेनल्टी लागेल, याची आपण नोंद घ्या. 8 बॉल 21. पायांचा केला वापर. खेळाडू आहेत लॉंग ऑफला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते, त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. आता 7 बॉल 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. दर सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो दोस्तों कोई संघर्ष करके निखर जाता है, आणि तो संघर्ष आज मैदानाच्या आत में करावा लागेल. 7 बॉल 20. खोलवर टप्प्याचा बॉल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते आणि त्याच्या वरती समाधान मानावं लागेल. आता 6 बॉल 19 ची गरज. स्ट्रायकर एंडला असणार आहेत अमोल, नॉन स्ट्रायकर एंडला असणार आहेत बॅट्समन सिद्धेश. सिद्धू नॉन स्ट्रायकर एंडला असेल आणि अमोल स्ट्रायकर एंडला असेल. 6 बॉल 19 ची गरज. रंगलेली एक रोमांचक मॅच. पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगली केली होती टीम एनकेसीसी आहिर या टीमने, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये सतीश सकपाळ यांची चांगली गोलंदाजी आणि एनकेसीसी आहिरला धावांमध्ये किंवा मोठ्या फटक्यांमध्ये सातत्य ठेवता आलं नाहीये.
परंतु अंतिम षटकामध्ये खेळ चांगला करावा लागेल. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक, एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 19 ची झुंज मैदानाच्या आतमध्ये. चला पुढील मॅच साठी अहिरब आणि वाळणे आपण मॅच ची तयारी करायला घ्या. टीम अहिरब आणि वाळणे लाईनअप रेडी ठेवा. स्ट्रायकर एंडला अमोल. 6 बॉल 19 चा थरार. दिशा दिली या बॉलला, बॉलने गॅप शोधलाय. बॉल बॅकवर्ड डी पॉइंटला. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सीमारेषे लगत. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये येईल. सिद्धू स्ट्राइक वरती येत आहेत आणि आता इथून पुढे 5 बॉल 18 ची गरज. एक मोठी उमेद सिद्धू. सकपाळ स्ट्रायकर एंडला प्रतीक. प्रतीक सकपाळ यांचा हा बॉल पाठवलाय. लॉंग ऑनला लांबी कमी पडली आणि आता सिद्धेश सकपाळ यांना जावं लागेल माघारी. फटक्यामध्ये नव्हतं पूर्णत्व, यावं लागतंय माघारी. हा मोठा धक्का लागला एनकेसीसी आहिर या टीमला. आता 4 बॉल 18 ची गरज. चांगला जेल सीमारेषेलगत पकडलेला आहे टीम साठी. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि धावा बनवायच्या आहेत. आता इथून पुढे विजयासाठी 18. एका बाजूला प्रतीक, कुणाला मैदानाच्या आतमध्ये आता टीम एनकेसीसी आहिर पाठवणार, कुणावरती विश्वास ठेवणार. बॅट्समन रवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. येणारे 4 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 18. मंजिल मिलेगी, तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी, तू आज कुछ कर तो सही. आणि आज रवी यांना काहीतरी करावं लागेल, तडपावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 18 ची झुंज. प्रतीक निघालाय, एक युवा खेळाडू. टीम गावडोशी केसीसी या टीमचा राईट आर्म राऊंड द विकेट. समोरच्या बाजूला आहिरचा रवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. 4 बॉल 18 ची झुंज. फटका तर खेळलाय मैदानाच्या डाव्या बाजूला. एक सिंगल म्हणजे 3 बॉल 17 ची आहे आता इथून पुढे गरज. 3 बॉल 17. 3 मोठे फटके आता हवे आहे टीम एनकेसीसी आहिर या टीमला. गावडोशी केसीसी या टीमला एक चांगला बॉल आता हवा आहे, कारण 3 बॉल 17 ची या मॅच मध्ये गरज आहे. फिक्र करता है कि तो फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवणं महत्वाचं होतं, परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव काही येत नाहीये. 2 बॉल 17 ची गरज. चला टीम आहिरबा आणि वाळणे. वाळणे टीम तुमची फिल्डिंग आहे, लाईनअप रेडी ठेवा आपण. टीम वाळणे. आणि जवळ जवळ आता या मॅच मध्ये बाकी आहे ती फक्त आणि फक्त आता ती म्हणजे औपचारिकता. सामना निघालेला आहे आता इथून पुढे औपचारिकतेच्या दिशेने. चला टीम वाळणे आपली लाईनअप रेडी आहे. ओके, वाळणे टीम आपली लाईनअप रेडी करते. आहिरबा बॅटिंग ऑर्डर आपण तयार ठेवा, कारण आता सामना संपतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि क्वार्टर फायनल क्रमांक 2 जिंकलेली आहे गावडोशी केसीसी या टीमने. शेवटच्या बॉलवरती चौकाराला समीकरणामधलं अंतर कमी झालं. फार चांगला खेळ गावडोशी केसीसीने कालही केला आणि याही मॅच मध्ये चांगली फाईट दिली, परंतु एनकेसीसी आहिर या टीमचे प्रयत्न थोडेसे कमी पडले. आपले मनपूर्वक आभार. तुम्ही इथपर्यंत आलात, इथपर्यंत तुम्ही आलात, तुमचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात, आपण सहभाग घेतलात, आपले आभार. काही सन्मान आपण करत आहोत. श्री किशोर मालू चव्हाण यांचा आपण सन्मान करत आहोत. आणि
त्याचबरोबर काही सन्मान आपण करत आहोत. इथून पुढे देवळी गावचे श्री प्रकाशजी पवार याचा सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर विनोददा कदम यांचाही सन्मान ठिकाणी केला जाईल, त्यांना विनंती आहे या. त्याचबरोबर श्री संतोष अनाजी चव्हाण यांचाही सन्मान ठिकाणी होत आहे. श्री निलेश भागू चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. विनेश चिमाजी चव्हाण यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या सर्व सन्मान आर्थ्यांना विनंती आपण या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा अशी विनंती आहे. यानंतर अहिरब आणि त्यांच्या विरुद्ध वाळणे या मॅचला सुरुवात होईल. आवाजामध्ये आपण करूया फेरबदल आणि आपण या मॅच मध्ये आवाज ऐकूया शैलेश जाधव सरांचा. आपण या सर्व पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचा हा स्नेहपूर्वक सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. हॅलो, ज्यांचा तुम्ही आवाज ऐकलात अतिशय सुंदर मॅच आणि गावडोशी संघाने मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये विजयी घौदोड पूर्ण केली आहे. विशेष करून दरम्यान आम्ही पाहिलं की निलेशजी मर्डेकर यांनी देखील या मॅचला अतिशय सुंदररित्या रंगवलं आणि या रंगवण्याच्या दरम्यान मात्र आपण पाहतोय काही मान्यवरही देखील आलेत आणि या मान्यवरांचा आपण करूया अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान. देवळी गावचे सुपुत्र आणि KSK चे माजी उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी पवार यांना आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. या प्रकाशजी पवार, माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर आपण या. आपला या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर संतोष आनाजी चव्हाण यांनाही आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडीशी घाई करावी लागणार आहे, संध्याकाळचं सत्र महत्वाचं राहील. तदनंतर मात्र संतोष आनाजी चव्हाण साहेबांनाही आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. संतोषदा या, आपल्याही अतिथी कक्षामध्ये केले जाईल शुभ सन्मान. तदनंतर मात्र निलेश भागू चव्हाण यांनाही आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. निलेश दादा या, आपल्याही आम्ही अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान करतोय. तदनंतर मात्र विनेश चिमाजी चव्हाण यांनाही आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. दादा या, आपल्याही या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करू इच्छितो. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे आम्ही जातोय. KSK चे विद्यमान सचिव राज पवार. राज पवार सर या, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपणही आपलाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. राज पवार यस, मैदानाच्या आतमध्ये एक क्रुशल मॅच, एक हाय व्होल्टेज थ्रिलर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आहे वाळणे तर दुसऱ्या बाजूला टीम आहे आहिर ब. या दोन टीम मध्ये होणार आहे तुंबड युद्ध. ही अतिशय क्रुशल मॅच. आणि त्याचबरोबर आम्ही सिद्धेश सकपाळ, आहिर गावचे सुपुत्र आहेत, आहिर गावचे सुपुत्र सिद्धेश सकपाळ यांनाही आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. सिद्धेश या. गणेश दादा, आपल्यालाही आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. या सिद्धेश सकपाळ आणि गणेश. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जाईल. मागच्या मॅचचा फायटर प्लेअर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण तो फायटर प्लेअरचा किताब देणार आहोत मंगेश. आणि प्लेअर ऑफ द मॅच सतीश ठरलेत. सतीश आपल्याला दिलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच. गणेश दादा या, आपलाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आणि त्याचबरोबर फायटर प्लेअर आपण जर पाहिलं तर इथे मंगेश ठरलेत फायटर प्लेअर. तानाजी दादा सकपाळ यांचाही आपण अतिथी कक्षामध्ये करूया शुभ सन्मान. या आहिर गावचे लिजंड क्रिकेटर तानाजी दादा यांचाही आम्ही अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान करत आहोत. शुभम संतोष सकपाळ या संतोष दादांचे सुपुत्र आहात. या आपलाही या अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. या शुभम खऱ्या अर्थाने आरोग्य दूत म्हणून ज्यांची वर्णी आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र राज्य, संतोषदा सकपाळ यांचे सुपुत्र शुभम संतोष सकपाळ यांचाही आम्ही या ठिकाणी करत आहोत शुभ सन्मान अतिथी कक्षामध्ये. त्याचबरोबर गावडेची गावचे लिजंड विजय सकपाळ यांचाही आम्ही अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान करत आहोत. आणि या फायटर प्लेअर मॅन ऑफ द मॅच सतीश ठरलेत.
सतीश यांना दिलं जात आहे प्लेअर ऑफ द मॅच. अतिशय जबरदस्त असा खेळ या खेळाडूने केला आणि या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि संघ मात्र अंतिम 3 मध्ये पोहोचला. चला पुढील सन्मानाकडे आम्ही जातोय. सन्माननीय एकनाथ नारायण चव्हाण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या चमचमत्या ट्रॉफीज लाभल्यात, विशेष सहकारी आहे. यस, त्यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. प्रदीप हे स्ट्राईक वरती असणारे फलंदाज. प्रदीप आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईकला आता मात्र असतील ते आकाश. पुढील सन्मानाकडे जातोय. थोडीशी घाई करतोय. सन्मान हा फार महत्वाचा आहे. संतोष हरी चव्हाण यांनाही आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. एकनाथ दादा, खऱ्या अर्थाने खारघर पासून मुंबई पर्यंतचा आणि खऱ्या नव्हे तर पालघर पर्यंत, पालघरच्या जवळ आलात. खऱ्या अर्थाने आपल्या गावातील नवतरुणांना पुढे घेऊन जाण्यासाठी एकनाथ दादा यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आहे आणि फार सुंदर व्यक्तिमत्व आहे. पुढील सन्मानाकडे आपण जातोय. सखाराम हरी चव्हाण साहेबांचाही आपण या ठिकाणी शुभ सन्मान करू इच्छितो. या सखाराम हरी चव्हाण, त्याचबरोबर अशोक रामचंद्र चव्हाण यांचाही आम्ही अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान करत आहोत. चंदन दादा आणि त्यांच्या संपूर्ण गावावरती असलेल्या या ग्रामस्थांचं प्रेम हे आम्हाला पाहायला मिळालंय. अशोक रामचंद्र चव्हाण यांचाही आम्ही शुभ सन्मान करतोय. पहा, अशोक मामाकडे आम्ही पाहिलं. खऱ्या अर्थाने अशोक मामा थोडीशी इंजरी आहे तरी देखील आपण आलात. पहा, थोडासा कमरेमध्ये त्रास आहे त्यांनी सांगितलंय, तरी देखील पोरांना, आमच्या ग्रामस्थांना पुढे घेऊन जायचं आहे. आमची नवतरुण पिढीला पुढे न्यायचं आहे आणि संतोष